शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज येवल्यामध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या मोर्चासाठी आता प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आज जन आक्रोश मोर्चा निघतोय, तर एकंदरीत काय मागण्या सरकारला तुम्ही काय इशारा देणार? नाही काय तुम्ही एक सांगा, मक्याचं ते गव्हाळ झालं, नाफेडच्या मक्याला पाय फुटले आणि चांदवडला ते गेला. शेतकऱ्याचा मका खरेदी करायचा नाही, व्यापाऱ्यांचा खरेदी करून त्याच्यात प्रचंड करप्शन करायचं. त्या संदर्भात सुद्धा फौजदारी कारवाई झाली पाहिजे. आणि कांदा उत्पादक आता मक्याचा इतक्या मंद गतीनं खरेदी सुरू आहे का आता आपला नंबर कधी लागल या प्रतीक्षेत आहे. एकतर मका 10% सुद्धा खरेदी केलेला दिसत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याचा अजूनही म्हणजे किमान हमी भाव ठरवून त्याच्या भावांतर योजना जसं मध्य प्रदेशला सुरू केली त्या धर्तीवर महाराष्ट्र सुरू करायला काय हरकत आहे. साधे चांगले स्टोरेज सुद्धा उभे करता आले नाही. आपण जर जगाच्या पातळीवर जर पाहिलं तर कांद्याचे भाव 60 ते 70 रुपये किलोचे आहे. म्हणजे कांदा निर्यातीसाठी खरं तर खुला करून उलट त्याला आपण पाहतो निर्यातीसाठी सबसिडी दिली पाहिजे. ते न करता तुम्ही निर्यात बंदी करताय. म्हणजे जिथं भाव भेटते तिथं विकू द्यायचं नाही आणि भाव वाढले तर ते पाळण्याचं काम षडयंत्र करत असेल सरकार, तर त्याच्या विरोधात हे आंदोलन आम्ही करतो आहे. कांद्याबाबत अधिक 4 ते 5 आमच्या मागण्या का कांदा नाफेड खरेदी करतं, मग ते बाजार समितीत का करत नाही? काय अडचण आहे तुम्हाला? कोणाचे हात ओले होतं तिथे? साध्या गोष्टी आहे. म्हणजे तुम्ही पणन अखत्यारीत असणाऱ्या बाजार समितीमध्ये तुम्ही कांदा खरेदी करायला जाते का? तुम्हाला वारंवार मिटिंगा होतोय. आता मी जयकुमार रावलचा मला फोन आलेला होता. त्यांनी पण सांगितलं का नाही आम्ही आता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावतो, हे करतोय. बैठकीतून वांजोट्या झाल्या नाही पाहिजे ना, काही त्याच्यातून निष्पन्न झालं पाहिजे. किती वर्ष नाशिक भागातला कांदा उत्पादक शेतकरी म्हणजे जसा पाऊस पडला का मेंढकं जसे बाहेर येतं त्या पद्धतीची अवस्था झाली आहे का कांदा आला का शेतकऱ्याला रडावं लागतं. आणि मग अशी ही परिस्थिती बदलली पाहिजे, त्याच्यासाठी आंदोलन आहे. एकंदरीत पाहता भाऊ, राज्यामध्ये शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत आणि अशामध्ये आता कुठंतरी जे राजकीय नेते तर ते कुठंतरी एका भोंदूबाबाच्या मागं त्यांचे फोटो येत आहेत समोर, त्यामध्ये गुंतलेले दिसत आहेत. तर काय सांगाल? तुम्ही ते जास्त दाखवलं, मला वाटतं एवढं दाखवायला नाही पाहिजे होतं मीडियानं. जितकं आमचं त्याच्यापेक्षा आमचं मरण तुम्ही दाखवता आलं नाही याचं दुःख वाटते. एका भोंदूबाबाले या 8 दिवसात किती टीव्हीवर दाखवलं. म्हणजे त्याच्यामुळे जे काही निर्माण झालं असेल, पण इथं किमान 12 ते 13 शेतकरी रोज आत्महत्या करतोय. कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या खरेदी बंद आहे. सोयाबीन खरेदी केल्या गेली नाही, कापूस तूर खरेदी केल्या गेली नाही, कांद्याच्या बाबतीत सरकार निर्णय घेत नाही. तुम्ही एक कांदा किमान 10 डाव तर दाखवा मीडियावाले, ज्या भोंदूबाबाला दाखवल्यापेक्षा. पण लैंगिक शोषणाचा विषय आहे आणि त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची नावं येत आहे. त्या प्रश्नी राजकीय नेत्यांचे आता फोटो आलेले आहेत. तुमचा आणि मला फोटो निघाला आणि इथून तुम्ही बाहेर काही केलं तर मग मी बेकार आहे का? आता फोटो कदाचित मंदिर त्यानं बांधलेलं आहे तिथं, त्या मंदिरात एखादा दर्शना गेला तो असला आणि फोटो काढला तिचाला, तर मग काय तो दोषी झाला का? लक्षात घ्या. आता सहज आहे, हे आमचेच कधी कधी कार्यकर्ते आम्हाला नेत राहतं, हे महाराज आहे इथं, हे आहे तिकडे दर्शन आहे, याचा सप्ताह भरते. आता आपणच मोठे केलेलं असतं ना समाजानं. अर्धे 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 आपले देव, अर्धे काही देव अजूनही आम्ही पाहतोय ते अर्धे भोंदू बाबाच होते. ते उघड झाले नाही म्हणून ते आता देवाच्या स्वरूपात येऊन बसलेले आहे. तुम्ही पहा ना कित्येक लोक असे आहेत. एकंदरीत पाहता शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे. पुरंदगाव येथून आता ट्रॅक्टर रॅली ही निघते आणि त्यानंतर येवल्यातून जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. उमेश पारीख, टीव्ही 9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.